Good evening, student. In the last lecture, we have discussed how to find the adjoint of any square matrix. Also, in that lecture, we have discussed the inverse of this square matrix. Now, in this lecture, we are going to discuss the one more method to solve the system of equation with the help of inverse of the matrix. Already, we have studied how to solve the system of equation in which there are three equations and three unknowns were involved in that equation in that system of equation, and we solved that system of equation with the help of determinant method, that is called the Cramer's rule. म्हणजेच आपण 3x3 ज्यामध्ये 3 इक्वेशन्स आणि 3 अननोन्स आपल्याकडे होते असं सिस्टम ऑफ इक्वेशन आपण ऑलरेडी सॉल्व केलं आहे. ते आपण सॉल्व केलं क्रॅमर्स रूलचा यूज करून, की त्याला आपण डिटर्मिनंट मेथडसुद्धा म्हणतो आहे. ह्या मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडमध्ये सुद्धा आपण सिस्टम ऑफ इक्वेशन सॉल्व करणार होतो, की ज्यामध्ये 3 इक्वेशन्स आणि 3 अननोन्स आहेत. ठीक आहे, पण ह्याला आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड म्हणतो आहे, कारण आपण इथं मॅट्रिक्स इन्व्हर्सचा यूज करणार आहोत सिस्टम ऑफ इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. तर बघा ते आपण कसं सॉल्व करणार आहे ते बघूयात आपण. इफ मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड AX इज इक्वल टू बी, दिस इज सिस्टम ऑफ इक्वेशन. म्हणजे बघा हा AX इज इक्वल टू बी म्हणजे काय, आपल्याकडे 3 इक्वेशन आणि 3 अननोन्स असतील. म्हणजे ह्या बाजूला XYZ इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, जसं आपण क्रॅमर्समध्ये बघितलं सेम तसंच XYZ इज इक्वल टू कॉन्स्टंट, XYZ इज इक्वल टू कॉन्स्टंट, XYZ इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याकडे 3 इक्वेशन्स आणि 3 अननोन्स असणार आहेत. बघा ह्यामध्ये जो A आहे, आपण बघा तिथं D लिहिलं आहे, इथं A असणार आहे तसंच. D इज कॉल्ड दी कोइफिशियंट मॅट्रिक्स. आपण तिथं डीला म्हटलं बघा कोइफिशियंट डिटर्मिनंट असं म्हटलं होतं क्रॅमर्समध्ये. इथं बघा XYZचे जे कोइफिशियंट्स आहेत त्याच्याने जो मॅट्रिक्स आपला क्रिएट होणार आहे किंवा आपण कन्सिस्ट करणार आहोत, दॅट इज कॉल्ड दी कोइफिशियंट मॅट्रिक्स. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळं क्लिअर होईल. X इज कॉल्ड दी अननोन मॅट्रिक्स. हा X म्हणजे काय, हा कॅपिटल Xला अननोन मॅट्रिक्स काय म्हटलं आहे, हा कॉलम मॅट्रिक्स असणार आहे की ज्यामध्ये आपल्याकडे अननोन्स XYZ असणार आहेत. ठीक आहे. अँड B इज कॉल्ड दी कॉलम मॅट्रिक्स. हा जो B आहे तुम्हाला राईट हँड साईडला जे कॉन्स्टंट दिसणार आहेत ते कॉलम. बघा असं एक इक्वेशन इक्वल टू सम कॉन्स्टंट. बघा इथं जर तुम्ही बघितलं हे एक्झाम्पल जर बघितलं ना, बघा हा एक इक्वेशन आहे, हा एक इक्वेशन आणि हा एक इक्वेशन आहे. तर राईट हँड साईडला जे 3, 4, 11 दिसतात, दिस इज कॉल्ड द कॉलम मॅट्रिक्स अँड दॅट इज द कॉन्स्टंट B. ओके. तर बघा B इज कॉल्ड दी कॉलम मॅट्रिक्स, दॅट इज ऑल्सो कॉल्ड दी अननोन मॅट्रिक्स, कॉन्स्टंट मॅट्रिक्स, सॉरी नॉट अननोन, दॅट इज द कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आणि बघा हा जो कॅपिटल X आहे, हा कॅपिटल X काढण्याचा फॉर्म्युला काय, A इन्व्हर्स इंटू B. म्हणजे आपण काय करणार आहे, हा जो कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे, हा कोइफिशियंट जो मॅट्रिक्स आहे सो बाय द मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड दिस अननोन मॅट्रिक्स कॅन बी रिटन ॲज द A इन्व्हर्स इंटू B. म्हणजे बघा हा जो A आपण घेतला होता कोइफिशियंट मॅट्रिक्स, त्याचा A इन्व्हर्स फाइंड आउट करा. आणि A इन्व्हर्स आपण कसं फाइंड आउट करतो, आधी तुम्हाला ॲडजॉईंट्स फाइंड आउट करावं लागेल, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करावं लागेल. ॲडजॉईंट काढण्यासाठी तुम्हाला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावं लागेल. कोफॅक्टर मॅट्रिक्स काढण्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, कोफॅक्टर ऑफ इच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ दॅट मॅट्रिक्स A. तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर्स काढावं लागतील, तिथे डिटर्मिनंट ऑफ A काढावं लागेल. त्यानंतरच तुम्ही A इन्व्हर्स फाइंड आउट करू शकताय. तर हा A इन्व्हर्स आणि B ह्या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे कॉलम मॅट्रिक्स मिळणार आहे आणि तो का असणार आहे, X असणार आहे. X म्हणजे काय, XYZच्या व्हॅल्यूज असणार आहेत त्यामध्ये. ठीक आहे. बघा इथं आपण एक सिस्टम ऑफ इक्वेशन घेतलं आहे. X प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3, 3x मायनस 2y प्लस 3z इज इक्वल टू 4, 5x प्लस 5y प्लस z इज इक्वल टू 11. Now we are going to see how to write the capital A, capital X and capital B. Just we have discussed A is nothing but the coefficient matrix, means we are going to write the coefficients of X, Y, Z. Here we can observe the coefficient of X is 1, coefficient of Y is 1, coefficient of Z is 1. That's why we have written 1, 1, 1 in the first row. When we think about the second equation, the coefficients of X, Y, Z are 3, minus 2, 3. So we have written 3, minus 2, 3 in the second row. Means this matrix is nothing but the coefficient matrix. बघा डिटर्मिनंट आपण क्रॅमर्स रूल ज्याप्रमाणे सॉल्व केलं आहे, D आपण बघा कोइफिशियंट मॅट्रिक्स लिहिलं आहे, डिटर्मिनंट घेतलं आहे. इथं पण आपल्याला कॅपिटल A जो आहे तो कोइफिशियंट्स ऑफ XYZ घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. क्रॅमर्स रूलमध्ये ज्याप्रमाणे आपण XYZ इज इक्वल टू इक्वेशन बघितलं होतं, इथं पण सेम आधी चेक करा, रिअरेंज करा. इक्वेशन जर शफल करून दिले असतील तर आधी रिअरेंज करा, म्हणजे XYZ इज इक्वल टू कॉन्स्टंट ह्याप्रमाणेच असायला पाहिजे. X इज नथिंग बट दी XYZ. म्हणजे आपण कॅपिटल X जो आहे तो काय असणार आहे, XYZ. आणि ह्याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कॅपिटल B मीन्स इट इज दी कॉलम मॅट्रिक्स विच इज प्रेझेंट ॲट दी राईट हँड साईड. बघा राईटला जे नंबर आहेत 3, 4, 11 आपण याला एक कॉलममध्ये लिहिलं आहे, त्याला नाव काय दिलं आपण
बी दिलं आहे. ठीक आहे, आपण आता एक एक्झाम्पल बघणार आहोत. सो लेट अस सॉल्व वन एक्झाम्पल रिलेटेड विथ द मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. सच अ क्वेश्चन्स आर आस्क्ड इन द एक्झामिनेशन फॉर द 6 मार्क्स. बघा 6 मार्कासाठी या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर 6मध्ये विचारतात दरवर्षी. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. इथं सिस्टम ऑफ इक्वेशन दिलं आहे. आपण क्रॅमर्समध्ये पण असे इक्वेशन्स बघितले आहे, पण इथं स्पेशली त्यांनी मेन्शन केलं आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, म्हणजे आपल्याला मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा यूज करायचा आहे. क्रॅमर्स रूल जर म्हटलं तर क्रॅमर्सने सॉल्व करा, मॅट्रिक्स इन्व्हर्जन जर म्हटलं तर मॅट्रिक्स इन्व्हर्जनने सॉल्व करायला पाहिजे. फर्स्ट आय एम गोइंग टू राईट दी ए दॅट इज अ कोइफिशियंट मॅट्रिक्स. आपण आत्ता जस्ट बघितलं आहे एक्स वाय झेडचे कोइफिशियंट, इथं पण एक्स वाय झेडचे कोइफिशियंट, इथं पण एक्स वाय झेडचे कोइफिशियंट. कॅपिटल एक्स मीन्स इट इज एक्स वाय झेड and B means it is a 3, 4, 11. Okay, now we are first of all we are going to find the co-factor of each and every element. आपल्याला इथल्या जे 9 एलिमेंट्स दिलेले आहेत हे 9 एलिमेंट्सचे आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचे आहेत. इथं मी फाइंड आउट केलं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण बघू शकताय की सगळे हा 1 1 1. बघा आपण कोफॅक्टर फाइंड आउट करताना स्टडी केलं होतं की ह्या एलिमेंटला आपण सर्कल करतो आहे, कारण ह्याचे मायनस घेताना आपण काय करतो आहे, मायनस साईन लिहितो. बघा इथं तुम्ही बघत असाल की कोफॅक्टर ऑफ 1 आपण लिहिलं, कोफॅक्टर ऑफ 1 इज इक्वल टू मायनस ऑफ, टेक द मायनर ऑफ दिस 1 दॅट इज अ एलिमिनेट दिस रो अँड कॉलम. जर एलिमिनेट केलात 3 3 5 1, हे आपण ऑलरेडी कोफॅक्टर ऑफ द मॅट्रिक्स किंवा ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्समध्ये ऑलरेडी सगळं आपण बघितलेलं आहे, त्यामुळे परत या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करत नाही. ओके, तर डिटर्मिनंट इज आपल्याला सगळ्या हे जे एलिमेंट्स आहेत 9 एलिमेंट ते सर्वांचे मी कोफॅक्टर इथं फाइंड आउट केलं आहे. ठीक आहे, तर बघू आता आपण आता कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहित होती. So directly I am going to write the cofactor matrix minus 17, 12, 25, 4, minus 4, 0, 5, 0, minus 5. You are very much familiar with the cofactor matrix as we have studied in the previous video. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळं हे बघितलेलं आहे, त्यामुळे परत मी त्या गोष्टी एक्सप्लेन करत नाही. I am going to take the adjoint of A. Adjoint of A is nothing but the transpose of cofactor matrix. Means we are going to interchange the row and columns in the cofactor matrix. So adjoint of A is nothing but the this minus 17 12 can be written in the form of column. This 4 minus 4 0 can be written in the second column. This 5 0 minus 5 can be written in the third column. So this gives the adjoint of A. तुम्हाला हा adjoint of A मिळालेला आहे. तर बघा मला आधी A इन्व्हर्स काढायचं आहे. A इन्व्हर्स काढण्यासाठी मला डिटर्मिनंट लागतो आहे, तर डिटर्मिनंट ऑफ A आपल्याला काढायचा आहे. तो पण तुम्हाला व्यवस्थित काढता येतो आहे. ऑलरेडी आपण बरेच एक्झाम्पल डिटर्मिनंट ऑफ एवर सॉल्व केलेले आहोत. ठीक आहे, तर आपला डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करायचा. आपण कसं करतो आहे, मॅट्रिक्स ओरिजिनल जो दिला आहे ह्या ॲडजॉइंट ऑफ एचा आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करत नाही. जो मॅट्रिक्स आपल्याला ए दिला होता, ठीक आहे, त्याचा आपण काय करतो आहे, डिटर्मिनंट फाइंड आउट करतो आहे. तर त्या मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करणार. वर आपण जनरली प्लस मायनस आणि प्लस ह्याप्रमाणे साईन कन्व्हेन्शन देतो आहे. ह्याला जर सिम्प्लिफाय केलात तर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 20. तुम्हाला 20 मिळणार आहे. तुम्ही हे सिम्प्लिफाय करून बघू शकता, कारण ह्याचे भरपूर आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत. ओके, नाऊ आय एम गोइंग टू राईट द ए इन्व्हर्स. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ए इन्व्हर्स? 1 upon determinant of A into adjoint of A. So let us substitute all the values of adjoint of A and determinant of A in the A inverse. So A inverse is equal to 1 upon 20 because determinant of A is equal to 20. आत्ताच आपण काढला आहे आणि adjoint of A आत्ता जिथं काढलं आहे ते आहे तसं इथं पुट करा. ओके, आपल्याला बघा मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण जसं क्रॅमर्समध्ये एक्स वाय झेडचे व्हॅल्यूज काढले ना, इथं मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडमध्ये पण आपण हा कॅपिटल एक्स फाइंड आउट करणार आहे. कॅपिटल एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आणि हा कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला काय, ए इन्व्हर्स इंटू बी. तुम्ही लक्षात ठेवा हा कॅपिटल एक्स म्हणजे एक्स वाय झेड आहे, जे आपण कॉलममध्ये लिहितो आहे. ठीक आहे, कॅपिटल एक्स इज नथिंग बट दी एक्स वाय झेड विच इज रिटन इन दी कॉलम फॉर्म. ओके, तर ए इन्व्हर्स बी हा त्याचा फॉर्म्युला आहे एक्स काढण्याचा. ए इन्व्हर्स आत्ता जस्ट कॅल्क्युलेट केला आपण, इथं काढलं, त्याची व्हॅल्यू पुट करा. हा जो बी मॅट्रिक्स आहे तो पण आपल्याकडे आहे, कॉन्स्टंट आपण बघितला होता 3 4 11 आपण लिहिलं होतं आधी. तर इथं ए इन्व्हर्स आणि बी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. बघा इथं काय राहतो प्रश्न, हा जो 1 upon 20 आहे ॲज इट इज राहू देत. आपण काय करूयात, ह्या दोन्ही मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घेऊयात. नो फर्स्ट वी आर गोइंग टू चेक वेदर द मल्टिप्लिकेशन इज पॉसिबल ऑर नॉट. तर बघा ह्या मॅट्रिक्सच्या रोमध्ये 3 एलिमेंट्स आहेत, ह्या मॅट्रिक्सच्या कॉलममध्ये 3 एलिमेंट्स आहेत, म्हणजे ह्याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर आपण कसं मल्टिप्लाय करतो, -17 इंटू 3 जर केला तर -51, 4 इंटू 4 16, 5 इंटू 11 दॅट इज अ 55. कॉलम संपले त्यामुळे मी याला क्लोज करून टाकतो आहे. सेकंड रो सिलेक्ट करणार आहे, परत ह्याच कॉलमला मल्टिप्लाय करणार आहे. 12 इंटू 3 36, -4 इंटू 4 -16, 0 इंटू 11 0. थर्ड रो आपण घेणार आहे, परत फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करणार आहे. 25 इंटू 3 दॅट इज 75,
0 into 4 that is 0, minus 5 into 11 that is equal to minus 55. Okay, so दिस कॅपिटल एक्स इज नथिंग बट द एक्स वाय झेड. ऑलरेडी वी हॅव डिस्कस. बघा आपण आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की हा कॅपिटल एक्स म्हणजेच कॉलममधला एक्स वाय झेड आहे आणि एक्स वाय झेडचेच आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं बघा 1/20 आहे तसं ठेवलं मी, फक्त त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं आहे. या 1/20चं सगळ्यात शेवटी काम आहे. -51 + 16 + 55 जर केला तर हा 20 येईल. हा 36 - 16 जर केला तर 20 येईल. हा 75 - 55 जर केला तर हा पण 20 येईल. आता इथं जे कॉलम येणार आहे इथल्या कॉलमला ह्या 20ने डिवाइड करणार आहे, म्हणजे 20/20 दॅट इज इक्वल टू 1. हा 20 डिवाइड बाय 20 दॅट इज इक्वल टू 1. 20 डिवाइड बाय 20 विच इज इक्वल टू 1 बाय देअर इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस. बघा इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस प्रमाणे काय येणार, एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 1 अँड झेड इज इक्वल टू 1. सो फायनली वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 1 अँड झेड इज इक्वल टू 1. क्रॅमर्समध्ये पण आपण असंच एक्स वाय झेडचे व्हॅल्यूज फाइंड आउट केलं आहे, पण तिथं आपण डिटर्मिनंटचा वापर केला आहे. dx/d लिहिलं आहे, dy/d लिहिलं आहे आणि dz/d याप्रमाणे एक्स वाय झेडचे व्हॅल्यूज आपण काढलो. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन फाइंड आउट करणार आहे. आय थिंक तुम्हाला मॅट्रिक्स इन्व्हर्जन हे व्यवस्थित समजलं असेल आणि हा मॅट्रिक्समधला शेवटचा कंटेंट होता जो आपण संपवला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण पार्शियल फ्रॅक्शन किंवा स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहोत. सो व्यवस्थित अभ्यास करा. काय अडचणी असेल तर वेळोवेळी आपल्या डिस्कशनच्या वेळेस विचारा. थँक्यू व्हेरी मच.